Hello, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. Am I right? Okay. Friends, today we are going to learning very interesting topic, that is the difference between the word most and almost. Okay, so don't skip the video and see all the video, then you will get full of concept of today's subject. Okay, so guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red colored subscribe button. You just press that button and you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have again four options. You can select all options. And if you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you, thanks a lot. So welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning the difference between the word most and almost. Okay, so guys, let's start. मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो इंग्लिशमधील वर्ड आहे मोस्ट आणि ऑलमोस्ट, या दोन्हीमधला जो फरक आहे, डिफरन्स आहे, तो स्टडी करणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. प्रथमतः आपण याचा मराठीमध्ये मीनिंग काय होतो. मोस्ट म्हणजे MOST, मोस्ट म्हणजे सर्वाधिक किंवा जास्त प्रमाणात किंवा बहुसंख्य किंवा बहुतेक, म्हणजे सर्वात जास्त किंवा बहुसंख्य किंवा बहुतेक किंवा जास्त प्रमाणात इत्यादी मराठीमध्ये याचे अर्थ होतात. आता काही एक्झाम्पल स्टडी करूया, जेणेकरून आपणाला कन्सेप्ट क्लिअर होईल. पहिलं एक्झाम्पल आहे, ही इज मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर इन आवर टीम. तो आपल्या टीम मधला अतिशय प्रिशियस किंवा अतिशय महत्वाचा असा प्लेयर किंवा खेळाडू आहे. व्हॅल्युएबल म्हणजे अतिशय मौल्यवान किंवा अतिशय महत्वाचा असा. ही इज मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर इन आवर टीम. तो आपल्या टीम मधला अतिशय महत्वाचा असा खेळाडू आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. most of people in India don't understand German language. म्हणजे आपल्या भारत देशातील बऱ्याच प्रमाणात किंवा खूप लोकांना जर्मन भाषा येत नाही किंवा जर्मन भाषा अवगत नाही. म्हणजे बहुतांश भारतीय लोकांना जर्मन भाषा अवगत नाही किंवा येत नाही. ओके, तिसरे एक्झाम्पल बघूया. इट्स मोस्ट ब्युटिफुल फिल्म I have seen in my life. It's
most beautiful film I have seen in my life. ती पिक्चर किंवा तो चित्रपट अतिशय सुंदर असा होता, अतिशय चांगला होता. माझ्या जीवनातील सर्वात चांगला चित्रपट पाहिलेला असा तो पिक्चर होता किंवा तो चित्रपट होता. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. मोस्ट पीपल have most people have their own मोबाईल हँडसेट. म्हणजे बहुतांश लोकांकडे किंवा भरपूर लोकांकडे त्यांचा स्वतःचा मोबाईल हँडसेट आहे. I hope all of you guys understand the proper meaning of the word most. Now we discuss about the word that is almost. What is mean by almost? Almost म्हणजे जवळजवळ किंवा जवळपास किंवा बहुधा किंवा बहुत करून. आपण म्हणतो बघा, आपण एखादं काम करत असतो आणि आपल्याला एखादा मित्र म्हणतो, काय रे तुझे घराचे बांधकाम कुठपर्यंत आले? तर त्यावेळेला आपण म्हणतो ऑलमोस्ट होत आलेलं आहे किंवा ऑलमोस्ट झालेलं आहे. म्हणजे जवळपास सगळं बांधकाम झालेलं आहे, काही इंटेरियर राहिलेलं आहे, म्हणजे खिडकी दरवाजे वगैरे वगैरे. तर त्यावेळेला ऑलमोस्ट हा शब्द आपण वापरतो. ऑलमोस्ट म्हणजे जवळपास जवळपास 90% झालेलं असतं ना एखादं काम किंवा 95% झालेलं असतं, तर त्यावेळेला आपण ऑलमोस्ट म्हणतो. म्हणजे बहुतांश झालेलंच आहे, फक्त थोडंसं बाकी आहे असं म्हटल्यासारखं. फॉर एक्झाम्पल, सी ऑलमोस्ट मिस द ट्रेन. बहुतेक वेळा ती तिची ट्रेन मिस म्हणजे चुकवते किंवा तिला चुकते, जायला लेट होतो किंवा ती जाय तोपर्यंत ट्रेन गेलेली असते. किंवा दुसरं एक्झाम्पल, इट्स ऑलमोस्ट द टाइम ऑफ टी. जवळपास चहा घेण्याची वेळ झालेली आहे. इट्स ऑलमोस्ट द टाइम ऑफ टी म्हणजे जवळपास चहाची वेळ झालेली आहे किंवा चहा घेण्याची वेळ झालेली आहे. किंवा इट्स ऑलमोस्ट द टाइम ऑफ होम. इट्स ऑलमोस्ट द टाइम ऑफ टू होम म्हणजे घराकडे जाण्याची जवळपास वेळ झालेली आहे. इट्स ऑलमोस्ट द टाइम ऑफ टू होम म्हणजे घराकडे जाण्याची जवळपास वेळ झालेली आहे. किंवा नेक्स्ट एक्झाम्पल, आय लाईक ऑलमोस्ट ऑल ऑफ देम. आय लाईक ऑलमोस्ट ऑल ऑफ देम म्हणजे मला जवळपास त्यांच्यापैकी सर्वच जण आवडतात किंवा सर्वांच्या विषयी माझी कुठली तक्रार नाही. त्यांच्यापैकी सर्वजण मला आवडतात. ऑलमोस्ट नो वन बिलीव्ड हिम. ऑलमोस्ट नो वन बिलीव्ड हिम म्हणजे जवळपास बहुतांश लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. बिलीव्ड म्हणजे विश्वास. ऑलमोस्ट नो वन बिलीव्ड ऑन हिम म्हणजे जवळपास बरेच जण त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. ठीक आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड the proper meaning of the word almost, and today we will discuss about the difference between most and the almost. I hope all of you guys understand the concept, the meaning of almost. Okay. If there is any type of difficulty, any type of conclusion about this these words, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. So guys, lastly,
I again requested, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with Begin. Okay, so we stop here. Have a nice day. Keep smiling forever. Okay.